प्रिय विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? टेन्शनमध्ये आहात ना? नक्कीच. अभ्यास झालेला असेल तरीही टेन्शन, नाही झाला तरीही टेन्शन. कारण जो केलाय त्यातलं पडेल का, नाही केलाय त्यांची तर बातच वेगळी. असे सगळेच विद्यार्थी सध्या खूप खूप टेन्शनमध्ये आहेत. आणि तुम्हाला मी PYQच्या बऱ्याच सिरीज टाकल्या, शॉर्ट्स टाकले की जेणेकरून तुम्हाला कमी वेळात खूप चांगला अभ्यास व्हावा. म्हणजे अर्ध्या तासात तुमचे 30 शॉर्ट्स पाहून होतात. म्हणजे 30 प्रश्नांची तयारी त्या शॉर्ट्सवरून तुमची होऊ शकते. त्याच्यामध्ये PYQ टाकले. मग आता तुमचं थोडंसं टेन्शन हलकं करावं आणि तुमचा अभ्यास सुकर करावा म्हणून आता थोडासा निवांत वेळ मला मिळाला आहे. आणि म्हणून ह्या तुमच्याही हातात खूप थोडे दिवस आहेत. ह्या 8-9 दिवसासाठी मी महालक्ष नावाची एक छोटीशी सिरीज करते आहे. जास्तीत जास्त त्याच्यामध्ये लेक्चर अपलोड करण्याचा प्रयत्न करेल. आणि तुम्हाला PYQ मी सांगितलं, PYQ रिपीट होतात पण कन्सेप्ट रिपीट होतात. आणि म्हणून कुठल्याही प्रकारचा प्रश्न जर त्याच्यावर आला तर तो कसा सोडवायचा, तर त्याचं थोडंसं सखोल ज्ञान तुम्हाला खूप कमी वेळात द्यावं ह्या हेतूने मी ही महालक्ष सिरीज सुरू केलेली आहे. आणि त्याचा पहिला व्हिडिओ आज मी अपलोड करते आहे. तर आपण चॅप्टर घेतलेला आहे बघा, ती स्ट्रक्चर ऑफ ॲटम आणि न्यूक्लियाय. तर बघा, मी दीपाली कुलकर्णी देशमुख माझ्या विंग्स ऑफ फिजिक्स या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. तर बघा, आपण असं शिकलो की जेव्हा हायड्रोजन स्पेक्ट्रम आपला असतो तर त्याच्यामध्ये अशा 5 सिरीज असतात. आता ही ग्राउंड लेवल आहे, n दॅट इज इक्वल टू 1. त्याच्यानंतर ही n दॅट इज इक्वल टू 2, n दॅट इज इक्वल टू 3, n दॅट इज इक्वल टू 4 and n that is equal to 5 and n that is equal to infinity. मग आता जेव्हा आपलं हे जे आहे ही ग्राउंड स्टेट लेवल आहे आणि इथून जेव्हा ह्या ऑर्बिटमधून तुमचा इलेक्ट्रॉन इथे येतो त्यावेळेस मग बघा, दुसऱ्यातून पहिल्यात, तिसऱ्यातून पहिल्यात, चौथ्यातून पहिल्यात, पाचव्यातून पहिल्यात आणि इन्फिनिटीतून पहिल्यात जेव्हा येतो तेव्हा जी सिरीज तयार होते तिला आपण लेमन सिरीज असं म्हणतो. मग आता ही लेमन सिरीज जी काही आहे तर याच्यामध्ये ह्या ज्या लाईन्स आहेत, ह्या लाईनला प्रत्येकाला काय असते तर वेवलेंथ असते. आणि म्हणून इथं आपल्याला प्रत्येक लाईनची वेवलेंथ काढता येते. आणि त्याच्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला असतो 1/λ that is equal to r into bracket 1/n² minus 1/m². आता n हे काय आहे, लोअर ऑर्बिट आहे आणि m हे काय आहे, हायर ऑर्बिट आहे. म्हणजे हायर ऑर्बिटमधून लोअर ऑर्बिटमध्ये जेव्हा इलेक्ट्रॉन उडी मारतो त्यावेळेस ट्रान्झिशन जे होतं तर त्यावेळेस आपल्याला ह्या प्रत्येक लाईनची तिथं वेवलेंथ काढता येते. आणि हा r जो काही आहे तो रेडबर्ग कॉन्स्टंट आहे आणि त्या रेडबर्ग कॉन्स्टंटची किंमत असते 1.097 इंटू 10⁷ मीटर इन्व्हर्स. आणि 1/r याची किंमत 911.6 ॲम्स्ट्रॉंग युनिट अशी येते. आणि अप्रॉक्स करून आपण त्याला 912 ॲम्स्ट्रॉंग युनिट असं घेतो 1/r ची किंमत. आणि हा शॉर्टकट इथे खूप खूप महत्त्वाचा आहे. मग आता बघा, तर हे जे काही आहे हा वेवलेंथचा हा फॉर्म्युला आहे आणि हा 1/r रेडबर्ग कॉन्स्टंटची ही किंमत आणि 1/r ची व्हॅल्यू हे एकदा तुम्हाला जर एकदा माहीत झालं की तुम्हाला शॉर्टकटच्या ट्रिकने हे सगळं सोडवता येतं. मग आता बघा, ही जी पहिली लाईन आहे, ह्या लेमन सिरीजची जी पहिली लाईन आहे तिच्यासाठी n दॅट इज इक्वल टू 1 आहे. आणि ही जी शेवटची लाईन आहे तर त्याच्याकरता म्हणजे m ह्या लाईन करता n बरोबर 1 आहे आणि m दॅट इज इक्वल टू 2 आहे. ह्या लाईन करता n बरोबर 1 आहे पण m दॅट इज इक्वल टू 3 आहे. ह्या लाईन करता n बरोबर 1 आहे पण m दॅट इज इक्वल टू 4 आहे. तसं ह्या पद्धतीने इथे n दॅट इज इक्वल टू 1 आहे आणि n दॅट इज इक्वल टू 5 आहे आणि इथे n दॅट इज इक्वल टू 1 आहे ह्या लाईनसाठी आणि m दॅट इज इक्वल टू इन्फिनिटी आहे.
मग इथली ह्या लाईनची जी वेवलेंथ असते बाळांनो त्याला लॉंगेस्ट वेवलेंथ म्हणतात आणि इन्फिनिटीहून जेव्हा तुमचा हा इलेक्ट्रॉन इथं येतो तर त्यावेळेस त्याला म्हणायचं शॉर्टेस्ट वेवलेंथ. ही काय झाली तुमची लॉंगेस्ट वेवलेंथ आणि ही झाली शॉर्टेस्ट वेवलेंथ किंवा त्यालाच सेरीज लिमिट असं म्हणतात. काय म्हणायचं त्याला सेरीज लिमिट असं म्हणतात. आणि मग आता आपल्याला असे याच्यानंतर ह्या 5 सेरीज येतात. जेव्हा इथं जी सेरीज येते n बरोबर 2 आणि n बरोबर 3, 4, 5 याच्यासाठी जी सेरीज तयार होते त्याला म्हणतात बामर सेरीज. त्यानंतर इथं जी सेरीज येते n बरोबर 3 आणि m बरोबर 4, 5 तर ही जी काही आहे ही आहे पाशियन सेरीज. आणि इथे जी सेरीज येते तर ती येते बघा ज्याला n बरोबर 4 आणि m बरोबर 5, 6, 7 असा अनुक्रमे आहे तर त्याला आपण म्हणतो ब्रॅकेट सेरीज. आणि इथे n बरोबर 5 आणि ही जी काही सेरीज आहे ही झाली ब्रॅकेट सेरीज आणि ही झाली पुफंट सेरीज. अशा 5 सेरीज आहे. आता प्रत्येक सेरीजची तुम्हाला शॉर्टेस्ट वेवलेंथ आणि लॉंगेस्ट वेवलेंथ काढायला येते. मग जेव्हा तुम्हाला आधी आपण शॉर्टेस्ट वेवलेंथ काढू म्हणजे प्रत्येक लाईनच्या ह्या इन्फिनिटी लाईनवरून इथं ग्राउंड स्टेटला त्याच्यानंतर इथून इन्फिनिटीवरून इथं इन्फिनिटीवरून इथं ज्या वेळेस तुमचा इलेक्ट्रॉन येतो किंवा जेव्हा त्याचं ट्रान्झिशन होतं त्यावेळेस त्याची जी वेवलेंथ असते त्याला शॉर्टेस्ट वेवलेंथ किंवा सेरीज लिमिट म्हणायचं. मग आता त्याच्यासाठी m बरोबर काय असतं इन्फिनिटी असतं आणि मग हे m बरोबर जर इन्फिनिटी टाकलं तर 1/r दॅट इज इक्वल टू r इंटू 1/n² एवढं शिल्लक राहतं. आणि लॅम्बडाची व्हॅल्यू घ्यायची झाली तर तिथं फॉर्म्युला येतो n²/r. या सिंपल फॉर्म्युल्याने आपण प्रत्येक सेरीजची शॉर्टेस्ट वेवलेंथ घेऊ शकतो. बघा पहिल्यासाठी येणार n बरोबर 1 तर 1² मीन्स 1/r. याच्यासाठी n² मीन्स n दॅट इज इक्वल टू 2 मीन्स 4/r. त्याच्यानंतर इथे n² मीन्स 9/r. इथे n² मीन्स 16/r आणि इथे येणार 5² मीन्स 25/r. एवढ्या सिंपल फॉर्म्युल्याने आपल्याला प्रत्येकाची हे इथं लिहायला हवं होतं 1/r, इथे 4/r, इथे 9/r, इथे 16/r, इथे 25/r. एवढ्या सिंपल फॉर्म्युल्याने आपल्याला ही किंमत मिळते. मग कळलं का प्रत्येक सेरीजची शॉर्टेस्ट वेवलेंथ किंवा त्याला काय म्हणायचं सेरीज लिमिट. आणि आपल्याकडे 1/r ची किंमत 912 जर आपण घेतली तर बघा इथं कॅल्क्युलेशन करायला तुम्हाला 1 गुणिले 912 म्हणजे उत्तर आलं 912. मग ही वेवलेंथ आली 912 ॲम्स्ट्रॉंग युनिट. म्हणजे लेमन सेरीजची शॉर्टेस्ट वेवलेंथ किंवा सेरीज लिमिट ही किती आलेली आहे 912 ॲम्स्ट्रॉंग युनिट आलेली आहे. मग आता बामर सेरीजची शॉर्टेस्ट वेवलेंथ कशी काढायची तर इथे बघा 4 गुणिले 1/r ची किंमत 912 तर उत्तर येतं 3648. मग आता हे काढताना इथं 1/r म्हणजे 9 गुणिले 9 इंटू 912 आलं लक्षात. इथं काय येणार 16 इंटू 912 आणि 25 इंटू 912. ह्या सगळ्या व्हॅल्यू इथे तुम्हाला मी कॅल्क्युलेट करून दिलेल्या आहे. आणि या पद्धतीने आपण शॉर्टकट मेथडने प्रत्येक सेरीजची काय शोधू शकतो तर शॉर्टेस्ट वेवलेंथ किंवा त्याचं सेरीज लिमिट शोधू शकतो. आता जशी शॉर्टेस्ट शोधली तशी प्रत्येक सेरीजच्या पहिल्या लाईनची वेवलेंथ तिला काय म्हणायचं लॉंगेस्ट वेवलेंथ. आणि ती लॉंगेस्ट वेवलेंथ शोधण्याकरता बघा ह्या पहिल्या लाईनची शोधायची तर n बरोबर 1 टाकायचं. इथं n बरोबर 1 टाकू 1चा स्क्वेअर आणि m बरोबर पहिल्या लाईनला टाकायचं 2चा स्क्वेअर. जर दुसऱ्या लाईनची काढायला आली म्हणजे ह्या लाईनची काढायला आली तर n बरोबर 1च घ्यायचं आणि m बरोबर काय घ्यायचं 3 घ्यायचं. ह्या लाईनची काढायची तर n बरोबर 1 आणि m बरोबर काय घ्यायचं 4 घ्यायचं. या पद्धतीने आपण ह्या प्रत्येक लाईनची वेवलेंथ आपण काढू शकतो. मग आता बघा याच्यासाठी लॉंगेस्ट वेवलेंथसाठी शॉर्टकट आहे बघा तर तो आहे बघा म्हणजे प्रत्येकाची पहिली ही जी आहे त्याच्यासाठी फॉर्म्युला आहे n इंटू mचा स्क्वेअर डिवायडेड बाय n प्लस m इंटू r. अंडरस्टूड.
मग आता बघा n इंटू एम, याचा बघा n इंटू एम मीन्स 2 इंटू 1 दॅट इज 2 आणि त्याचा स्क्वेअर म्हणजे 4 आणि इथे n प्लस एम जे काही आहे तर 2 प्लस 1 3 आणि त्या 3 इंटू आर म्हणजे काय आली किंमत 4/3 आर आली. समजतंय? आता बघा असं प्रत्येक ठिकाणी टाकलं तर आपल्याला मिळणार आहे, पण मी तुम्हाला इथं डायरेक्ट सांगते कसं लक्षात ठेवायचं. इथं घ्यायचं 3r, इथं घ्यायचं 5r, इथं घ्यायचं 7r, इथं घ्यायचं 9r आणि इथं घ्यायचं 11r. मग आता काम काय राहिलं बघा, ते येणार आहे बरोबर. आणि इथं n इंटू एम करायचं म्हणजे 2 इंटू 1 2 आणि त्याचा स्क्वेअर म्हणजे 4 आलं. इथं 2 इंटू 3 6, 6चा स्क्वेअर 36, 3 4 जा 12, 12चा स्क्वेअर 144, 4 इंटू 5 20, 20चा स्क्वेअर 400 आणि इथं 5 6 जा तुमचं येणार आहे 30, 30चा स्क्वेअर म्हणजे 900. तर या पद्धतीने आणि परत इथं 1/r ची किंमत 912 टाकायची आणि ह्या ज्या व्हॅल्यू आल्या ही ह्या प्रत्येक पहिल्या लाईनची काय आली, लॉंगेस्ट वेव्हलेंथ आली. या पद्धतीने मी ह्या किमती कॅल्क्युलेट करून दिलेल्या आहेत. म्हणजे हा चार्ट अतिशय तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. मग आता बघा लॅम्बडा मॅक्स टू लॅम्बडा मिनिमम. आता तुम्ही हे डिवाइडेड बाय हे करा. इथे पण मी तुम्हाला शॉर्टकट सांगते, तुम्ही करून बघा. तर इथं लिहायचे बघा 3, इथं लिहायचे 5 डिनॉमिनेटरला, इथं लिहायचे 7, इथं लिहायचे 9 आणि इथं लिहायचे 11 आणि इथं सरळ इथं लिहायचा 2चा स्क्वेअर म्हणजे 4, इथं लिहायचा 3चा स्क्वेअर म्हणजे 9, इथं 4चा स्क्वेअर 16, इथं 5चा स्क्वेअर 25 आणि इथं 6चा स्क्वेअर 36. तर या इतक्या सिंपल पद्धतीने आपल्याला लॅम्बडा मॅक्स आणि लॅम्बडा मिनिमम हा रेशो आपल्याला तिथं मिळतो आणि याच्यावर खूप सारे प्रश्न येतात. म्हणजे हा चार्ट जर तुमचा लर्न असेल तर खूप साऱ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला देता येतील. मग ह्या चार्टवर काय काय प्रश्न विचारू शकतात बघा. तर कोणत्याही सेरीजची ही तुम्हाला लॉंगेस्ट वेव्हलेंथ विचारू शकतात, कोणत्याही लाईनची विचारू शकतात. त्याच्यानंतर कोणत्याही सेरीजची तुम्हाला शॉर्टेस्ट वेव्हलेंथ विचारू शकतात. कशाचाही लॅम्बडा मॅक्स टू लॅम्बडा मिनिमम रेशो विचारू शकतात. मग कुठल्याही पद्धतीचा प्रश्न आला तर तो तुम्हाला सोडवता येऊ शकतो. आले लक्षात? तर या पद्धतीने ह्या फॉर्म्युला, हा जो काही फॉर्म्युला आहे हे सगळं कॉन्स्टंट आहे, हे नीट लक्षात ठेवा आणि त्याच्यामुळे तुमचं खूप सारं काम सोपं होणार आहे. आणि मला अजून एक छोटीशी गोष्ट सांगायची आहे की बघा या सेरीजमध्ये सगळ्यात मोठी वेव्हलेंथ कोणाची असते तर लॅम्बडा पी फंड दॅट इज ऑलवेज ग्रेटर दॅन. म्हणजे ही जी सेरीज आहे हिची वेव्हलेंथ लॅम्बडा पी फंड दॅट इज ऑलवेज ग्रेटर दॅन दी लॅम्बडा ब्रॅकेट. लॅम्बडा ब्रॅकेट इज ऑलवेज ग्रेटर दॅन लॅम्बडा पाशियन. लॅम्बडा पाशियन इज ऑलवेज ग्रेटर दॅन लॅम्बडा बाल्मर अँड लॅम्बडा बाल्मर इज ऑलवेज ग्रेटर दॅन लॅम्बडा लेमन. म्हणजे सगळ्यात मोठी वेव्हलेंथ ही आहे आणि सगळ्यात छोटी वेव्हलेंथ ही आहे. या पद्धतीने तुमच्या वेव्हलेंथची सेरीजनुसार वेव्हलेंथची सिक्वेन्स आपल्याला लावता येते. आले लक्षात? आणि ह्या सेरीज बद्दल बोलायचं झालं तर या लाईनची वेव्हलेंथ सगळ्यात जास्त, हिच्यापेक्षा हिची कमी, हिच्यापेक्षा हिची कमी, हिच्यापेक्षा हिची कमी आणि हिची सगळ्यात जी इन्फिनिटीवरून आलेली आहे तिची वेव्हलेंथ सगळ्यात कमी आणि म्हणूनच तिला म्हणायचं शॉर्टेस्ट वेव्हलेंथ किंवा सेरीज लिमिट. समजलं का? आता बघा याच्यामध्ये अजून एक एक्सायटेशन एनर्जी ही टर्म तुम्हाला शिकवते कारण ती पण तुम्हाला लागणार आहे. जेव्हा इथून इथं तुमचा इलेक्ट्रॉन येतो तेव्हा आता ह्याची जी काही एनर्जी असते ती एनर्जी असते -13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट ह्या पहिल्या ऑर्बिटची. ह्या दुसऱ्याची असते बघा, दुसऱ्या ऑर्बिटची एनर्जी असते E2 दॅट इज इक्वल टू -3.4 इलेक्ट्रॉन व्होल्ट. त्याच्यानंतर E3 दॅट इज इक्वल टू -1.51 इलेक्ट्रॉन व्होल्ट. याची असते बघा फोर्थ ऑर्बिटची एनर्जी असते -0.85 इलेक्ट्रॉन व्होल्ट आणि याची असते E5 असते -0.54 इलेक्ट्रॉन व्होल्ट. आता हे कशा करता तर तुम्हाला एक्सायटेशन एनर्जी बघा, तर ही पहिल्या लेवलची ही एक्सायटेशन एनर्जी कशी काढायची तर हे मायनस हे, आता मी हे इथलं रफ करते बघा,
एक्सायटेशन एनर्जी, ही फर्स्ट एक्सायटेशन लेवल, ही सेकंड एक्सायटेशन लेवल, ही थर्ड एक्सायटेशन लेवल आणि ही फोर्थ एक्सायटेशन लेवल. आणि म्हणून एक्सायटेशन एनर्जी फॉर दी फर्स्ट लेवल दॅट इज इक्वल टू, मग आता बघा फर्स्ट लेवलसाठी काय करायचं, तर E2 मायनस E1. मग आता E2 आहे तुमचं -3.4 आणि मायनस मायनस प्लस झालं 13.6. करूयात आपण 13.6 मायनस 3.4. तर आता हे 2 शिल्लक राहिले आणि हे 10, म्हणजे याची एक्सायटेशन लेवल झाली 10.2 इलेक्ट्रॉन व्होल्ट. समजतंय? ही फर्स्टची. याची जर काढायची तर तुम्हाला फक्त काय करावं लागेल, तर यातून हे वजा करायचं, करताना उलट करायचं. 13.6 मायनस काय करायचं बघा, येताना ह्याच पद्धतीने येणार आहे ते 1.51 आणि मग हे आलं बघा 10तून 1 गेला 9, 7तून 6 गेले 0, 12.0. म्हणजे याची जशी आली 10.2 इलेक्ट्रॉन व्होल्ट तशी याची आली 12.09 इलेक्ट्रॉन व्होल्ट ही सेकंडची. तसंच थर्डचं करायचं झालं तर 13.6 मायनस 0.85 12.75 याची आली 12.75 इलेक्ट्रॉन व्होल्ट आणि पुढची आली बघा 0.54 13.06. कळलं का? या पद्धतीने हे बघा 13.06. तर फर्स्ट एक्सायटेशन एनर्जी लेवल, एक्सायटेशन एनर्जी फॉर फर्स्ट लेवल दॅट इज 10.2, सेकंड दॅट इज 12.09, फॉर थर्ड that is 12.75 and fourth that is 13.06. ही झाली एक्सायटेशन एनर्जी फॉर ईच लेवल. त्याच्यावर आपल्याला नंतर प्रश्न पाहायचे आहेत, पण या पद्धतीने ही एक्सायटेशन एनर्जी अशी कॅल्क्युलेट केली जाते. मग आता याच्यावर काय काय प्रश्न विचारले जातात बघा. तर आता बघूयात आपण. हे एकदा तुम्हाला समजलं बाळांनो की याच्यावरचा कोणताही प्रश्न तुम्हाला सहजासहजी सोडवता येऊ शकतो. मग आता काय, तर आता प्रश्न बघू आपण काय आलेला आहे. रेशो ऑफ दी लॉंगेस्ट वेवलेंथ फॉर बामर सेरीज टू लॉंगेस्ट वेवलेंथ ऑफ पाशियन सेरीज इन हायड्रोजन स्पेक्ट्रम इज. हा CET 2022ला आलेला प्रश्न आहे. मग आता बघा, तुम्हाला आताच तुमच्याकडे जर हा चार्ट तुमचा लर्न असेल तर तुमचं काम अतिशय सोपं होणार आहे. आता बघा काय तुमचं, तर लॅम्बडा लॉंगेस्ट वेवलेंथ फॉर बामर सेरीज डिवायडेड बाय लॉंगेस्ट वेवलेंथ फॉर पाशियन सेरीज. मग आता बामर सेरीजची लॉंगेस्ट वेवलेंथ काय आहे, ती आहे 36/5R आणि याची काय आहे बघा, तर ती आहे 7R/144. मग आता करू आपण दिस आर दॅट गेट्स कॅन्सल. आता इथं बघा 9, इथे आले 4 त्रिक 38, 4 त्रिक 12, 2 उरले आणि 4 सत्ते 4 सक 24, 36. ओके. आता 9 7 जा 63 डिवायडेड बाय 5 × 36. मग आता इथे बघा काय येईल, तर 3 2 जा 6 21, 5 × 3 1 जा 3. नाव 21 डिवायडेड बाय 60 that is equal to now 7/28 and this is the answer. In this manner the B is the correct option. मग कळलं का? या पद्धतीने तुम्हाला कशाशी कोणत्याही लॉंगेस्ट वेवलेंथचा लॉंगेस्टची, कोणत्याही वेवलेंथची शॉर्टेस्ट टू लॉंगेस्ट असा कसाही रेशो विचारला जाऊ शकता. लक्षात, तर या पद्धतीने आन्सर काढायचं. आता दुसरा एक नेहमी विचारला जाणारा प्रश्न याच्यावरून, आता काय हे समजलं का बाळांनो तुम्हाला? या पद्धतीने हा चार्ट अतिशय महत्त्वाचा आहे. आता बघा पुढचा प्रश्न असा विचारला जातो की लॉंगेस्ट वेवलेंथ ऑफ लेमन सेरीज
टू दी लॉंगेस्ट वेवलेंथ ऑफ बामर सिरीज. खूपदा विचारला गेलेला हा प्रश्न आहे. मग आता लॉंगेस्ट वेवलेंथ काय आहे? 4/3R आहे आणि याची काय येणार आहे? 5R/36. आता बघा 4 1 जा 4, 4 9 जा. मग आता बघा हे काय आले? 5. हे दिस आर दॅट गेट्स कॅन्सल आणि 5/27. इतकं सिंपल आन्सर आहे. मग लॅम्बडा longest wavelength of Lemon series to the longest wavelength of Balmer series, that is nothing but 5/27. आणि हेच जर उलट विचारलं, longest wavelength of Balmer series to the longest wavelength of Lemon series, that is equal to 27/5. हे तुम्ही डिरेक्टली लर्न केलं तर तुमचा खूप सारा वेळ वाचणार आहे. काही झालं तर ह्या व्हॅल्यू बदलणार नाहीत. तर या पद्धतीने ह्या तुमच्या चार्टवर खूप सारे प्रश्न तयार होऊ शकतात. मग कसाही प्रश्न विचारला तरी तुम्हाला हा चार्ट लर्न असेल तर आरामशीर उत्तर लिहिता येईल. आलं लक्षात? आता पुढचा प्रश्न बघू आपण. याच्यावर कशा प्रकारे प्रश्न अजून विचारला जाऊ शकतो तर बघूयात आपण. आता बघा काय सांगितलं, दी वेवलेंथ ऑफ दी लास्ट लाईन ऑफ दी बामर सिरीज. म्हणजे ही बामर सिरीजची लास्ट लाईन म्हणजे जी कुठून आली? इन्फिनिटीहून आली, इन्फिनिटीवरून आली, n बरोबर इन्फिनिटी. आणि बामर सिरीज कुठं असते तर n बरोबर 2 ला. बघा n बरोबर 2 ला. मग आता याच्यासाठी n बरोबर 2 आणि m बरोबर, n हे लोअर ऑर्बिट आहे आणि m हे हायर ऑर्बिट आहे. तर आता बघा तुम्हाला काय विचारलं, दी वेवलेंथ ऑफ लास्ट लाईन ऑफ दी बामर सिरीज इन ए हायड्रोजन स्पेक्ट्रम विल बी. हा सुद्धा CET 2022चा PYQ आहे. पण इथे R ची किंमत काय दिली तर 10⁷ मीटर इन्व्हर्स दिलेली आहे आणि हे सगळे ऑप्शन दिलेले आहेत. मग आता बघा 1/λ याला आपण वेव्ह नंबर म्हणतो आणि तुम्हाला आता वेवलेंथ नाही विचारली, आता काय काढायची? वेव्ह नंबर काढायचा आहे. आणि इथे तुमचा हा R दिलेला आहे. फॉर्म्युला आहे 1/n² - 1/m². पण आता ह्या m ची किंमत इन्फिनिटी टाकल्यामुळं हे आपोआपच 1/∞ हे झालं आणि इथं आलं तुमचं 1/n². R इंटू आता n ची किंमत 2 आहे म्हणजे 1/4 आणि R ची किंमत बघा तुम्हाला डिरेक्टली 10⁷ दिलेली आहे. 10⁷ डिवायडेड बाय 4. नाउ वी कॅन ॲडजस्ट दिस व्हॅल्यू 10/4 इंटू 10⁶ and that is nothing but 2.5 into 10⁶ मीटर इन्व्हर्स. हे झाले तुमची वेव्ह नंबर. कोणत्या लाईनसाठी? की जी लास्ट लाईन आहे, त्या सिरीजची लास्ट लाईन आहे आणि तिचा हा वेव्ह नंबर आहे. आणि बघा बरं हा ऑप्शन कुठे दिसतो आहे तर हा आहे 2.5 into 10⁶ मीटर इन्व्हर्स. तर हा झाला तुमचा करेक्ट ऑप्शन बी. समजलं का कसं काढायचं ते? आता पुढचा प्रश्न कसा विचारला जाऊ शकतो याच्यावर. हे बघा पुढचा प्रश्न असा विचारला आहे याच्यावर. The electron in hydrogen atom is initially in the third excited state. In the third excited state when it finally move to the ground state. The maximum number of spectral line. The maximum number of spectral lines emitted are
ऑप्शन ए आहे 7, बी आहे 6, सी आहे 4 आणि डी आहे 5. हा सुद्धा CET 2022ला विचारलेला प्रश्न आहे. मग आता कसं काढायचं बघा, तुम्ही कुठलेही, आता बघा ही तुमची फर्स्ट एक्साइटेड स्टेट आहे. मग फर्स्ट एक्साइटेड स्टेटसाठी n बरोबर 2 येतं, सेकंडसाठी n बरोबर 3 येतं, थर्डसाठी n बरोबर काय येतं 4 येतं. म्हणजे तुम्हाला ह्या नंबर ऑफ स्पेक्ट्रल लाईन्स काढायच्या आहे आणि नंबर ऑफ स्पेक्ट्रल लाईनसाठी फॉर्म्युला असतो n इंटू ब्रॅकेट n-1 डिवायडेड बाय 2. मग आता इथं थर्ड एक्साइटेड स्टेट म्हटलं की n बरोबर काय येणार आहे तुमचं 4 आणि n बरोबर 4 तुम्ही घेतलं की इथे येईल बघा तुमचं उत्तर 4. 4-1 डिवायडेड बाय 2 मीन्स 4-1 दॅट इज 3. 3 4 जा 12. 12 बाय 2 दॅट इज इक्वल टू 6. म्हणजे ह्या तुमच्या थर्ड एक्साइटेड स्टेटसाठी जे काही आहे त्या नंबर ऑफ स्पेक्ट्रल लाईन किती येणार आहेत, तर त्या नंबर ऑफ स्पेक्ट्रल लाईन येणारे 6. अशा प्रत्येकसाठी काढता येईल तुम्हाला. आता फर्स्ट एक्साइटेड स्टेट त्याच्यासाठी n बरोबर काय येणार आहे 2. मग आता बघा हे आपण थर्डसाठी काढलं, असं फर्स्ट एक्साइटेड स्टेटसाठी पण आपण काढू शकतो. फर्स्ट स्टेटसाठी n बरोबर 2 आहे. फर्स्ट एक्साइटेड स्टेटसाठी नंबर ऑफ स्पेक्ट्रल लाईन्स. मग आता बघा हे करेक्ट ऑप्शन इथं 6 येणार आहे. मग फर्स्ट एक्साइटेडसाठी n बरोबर 2 आहे. 2 मग हे 2 वजा 1 भागिले 2. मग आता हे झाले 2 वजा 1 1 आणि हे 2 भागिले 2 म्हणजे 1. कळलं का? अशा एकूण कोणत्याही एक्साइटेड स्टेटसाठी आपण नंबर ऑफ लाईन्स काढू शकतो इतक्या शॉर्टकटने. नंबर ऑफ लाईन्स हा झाला त्याच्यासाठीचा फॉर्म्युला. समजलं का? तर या पद्धतीने आपल्याला खूप साऱ्या गोष्टी या एका चार्टवरून शोधता येतात. तर इतके प्रश्न याच्यावर ओरिजिनेट होऊ शकतात. म्हणजे जर आपण PYQ केले आणि ते जर पडले नाही तर या पद्धतीने कसाही प्रश्न आला तरी तो आपल्याला सोडवता येईल, ह्या चार्ट तुमचा लर्न असेल तर. मग समजलं का बाळांनो? तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा की जेणेकरून त्यांचा पण फायदा होईल. बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळत जातील. आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बरेचसे शॉर्ट्स पण टाकलेले आहेत विंग्स ऑफ फिजिक्स या चॅनलवर, तेही बघा. ते बघितल्याने तुम्हाला आयडिया येईल की कशा प्रकारचे प्रश्न कोणत्या चॅप्टरवर येऊ शकतात आणि तुमचा खूप कमी वेळात खूप जास्त अभ्यास व्हावा असा सगळा माझा प्रयत्न चाललेला आहे. विश यू ऑल दी बेस्ट अँड थँक यू फॉर वॉचिंग दिस होल व्हिडिओ. Thank you once again.